यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। धक्कादायक अशी बातमी। सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या झाल्याची माहिती आहे। बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। अर्ज मागे घेण्यावरून भाजपच्या 2 गटात वाद झाला होता। मध्यस्थी करणाऱ्या बाळासाहेब सरवदेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। उपचारादरम्यान शिवसेना पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। धक्कादायक अशी ही घटना। महापालिका निवडणूक लागलेली आहे राज्यामध्ये आणि त्यातच सोलापूरमध्ये सुद्धा ही निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार होणार पक्षाचा अधिकृत यासाठी चुरस निर्माण झालेली होती। मात्र आता या सगळ्यांमध्ये एकाची हत्या झालेली आहे। या सगळ्या वादातून सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। मुख्य म्हणजे 2 उमेदवार होते आणि त्यांचा वाद सोडवायला गेलेल्याचीच हत्या केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रीतम, काय सांगाल? अतिशय धक्कादायक अशी घटना, नेमकं काय घडलं होतं? प्रीतम, आवाज येतोय माझा? तर प्रीतम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र एक धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। राजकीय वादातून जो मध्यस्थी करण्यासाठी आलेला होता, वाद सोडवण्यासाठी आलेला होता, अशा एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। मध्यस्थी करणाऱ्या बाळासाहेब सरवदेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। सोलापूरमध्ये राडे पाहायला मिळत आहेत, वादावादी पाहायला मिळते उमेदवारीवरून। मात्र अशामध्येच जो वाद सोडवायला आला त्याच्यावरच हा हल्ला झाला। आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडे। प्रीतम, काय सांगाल? नेमकं काय घडलेलं होतं? नक्कीच पाहायला गेलं तर सोलापुरातील ही राजकीय वादातून ही पहिली हत्या झाली असंच म्हणावं लागेल। कारण बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। मनसे विद्यार्थी सेनेचा तो पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे हा राजकीय वादाचा बळी ठरलेला आहे। सोलापूर महापालिकेतल्या प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्याच्या कारणावरनं चालन शिंदे आणि रेखा सरवदे यांच्यामध्ये आपण वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच वादातून कुठेतरी मध्यस्थी करावी यासाठी बाळासाहेब सरवदे आहे ते गेले होते आणि याच वादातून त्यानंतर त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी आहे ते वार झाला होता। त्यांना वार झाल्यानंतर त्यांना येथील सोलापुरातील जे सहकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी आणण्यात आले। मात्र त्या ठिकाणी आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आता मृत घोषित केलेले आहे। मात्र हा सर्व जर वाद पाहायला गेलं तर एका तिकिटाच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण जे चालन शिंदे आहेत त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि कुठेतरी अपक्ष उमेदवार आहेत ते रेखा सरवदे यांनी आज माघार घ्यावी अशा पद्धतीने मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे आहेत ते गेले होते। मात्र तो वाद इतका टोकाला गेला की त्या टोकाला गेलेल्या वादातून ही हत्या झालेली आहे। आणि त्यानंतर जे चालन शिंदे यांचं जे संपर्क कार्यालय आहे ते संपर्क कार्यालयाची पण तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हा जो वाद आहे तो मोठ्या प्रमाणावर राजकीय झाला। मात्र त्याच्या हत्येचे पण त्याच्यामध्ये क्राईम सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद प्रीतम। एकूणच लोकप्रतिनिधी नगरसेवक निवडून देण्याची ही निवडणूक आहे, मात्र त्याच्यामध्ये एकाची हत्या करण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।